Hello friends, welcome to PD Life Science Academy for the Happy Learning. This is the 11th class, 8th chapter, that is the plant, tissues and the anatomy. Before starting this chapter, we may recall the some points, that is the which component bring about the important processes in the living organisms. Which components brings about the important processes in living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ज्या वेगवेगळ्या प्रोसेसेस होतात तर त्याच्यामधले कंपाऊंड्स कोणते. तर मेनली जे ऑर्गॅनिझममध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम ही जी टर्म आहे लिव्हिंग नेचर जे दाखवतं ज्याच्यामध्ये ग्रोथ इंडिकेट केली जाते तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीची ग्रोथ. ही ग्रोथ होत असताना त्या ऑर्गॅनिझममधील प्रत्येक सेल टिश्यूज महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर ही ग्रोथ होत असताना एक स्पेसिफिक पर्टिक्युलर रिजनची पर्टिक्युलर वेनी ग्रोथ होत असते आणि त्याचं जे इंटरनल ऑर्गॅनिजची स्टडी इंटरनल सेलचं स्ट्रक्चर्स वेगवेगळ्या सेल्स टिश्यूज यांचा जो अभ्यास आपण करतो इंटरनल स्टडी करतो तर त्याला म्हणतात ॲनाटॉमी. त्याचबरोबर व्हॉट इज द टिश्यूज. टिश्यू म्हणजे काय. आता टिश्यू हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. टिश्यूज हे सेल्सपासून बनतात. नंबर ऑफ सेल गेट ॲग्रिगेट टू फॉर्म ए टिश्यूज. देन एक्सप्लेन द सिम्पल अँड द कॉम्प्लेक्स टिश्यूज. Simple, what is mean by simple tissue, what is mean by complex tissue. Now the simple tissues are what is mean by simple tissue. The simple tissue shows the single function, it runs a single function, whereas the complex tissues are the tissues which shows the various types of functions. एकाच प्रकारचे टिश्यू हे वेगवेगळ्या प्रकारचं जर काम करत असतील स्पेसिफिकली आपल्याला सांगता येत नसेल की या पर्टिक्युलर टिश्यूचं काम हे आहे तर त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स टिश्यू. आणि ज्या टिश्यूचं एकच फंक्शन आहे तर त्याला सिंपल टिश्यूज म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट आहे कंप्लीट द फ्लो चार्ट. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिझम कशापासून बनलेला आहे. ऑर्गॅनिझम बनलेला आहे ऑर्गन सिस्टीमपासून. ऑर्गॅनिझम बनलेला आहे ऑर्गन सिस्टीमपासून. ऑर्गन सिस्टीम बनलेली आहे ऑर्गन्सपासून. ऑर्गन बनलेले आहेत टिश्यूजपासून आणि टिश्यूज बनलेले आहेत सेल्सपासून. हे लक्षात ठेवायचं आहे. ऑर्गॅनिझम हे ऑर्गन सिस्टीमपासून बनलेले आहेत. ऑर्गन सिस्टीम बनलेले आहेत ऑर्गन्सपासून. ऑर्गन बनलेले आहेत टिश्यूजपासून आणि टिश्यूज बनलेले आहेत सेलपासून. आणि सेल इज द बेसिक फंक्शनल स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट हे आपण एका चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. नाव वी स्टार्ट दी चॅप्टर. नाव फर्स्ट पॉइंट इन दिस चॅप्टर इज द टिश्यू. टिश्यूज. The anatomy is the study of internal structure of organism. आपण पाहिलं की कुठलाही ऑर्गॅनिझम असेल आयदर प्लांट ऑर ॲनिमल्स त्याच्यामध्ये जे आतलं स्ट्रक्चर असेल त्याच्या बॉडीचं स्ट्रक्चर असेल त्याचा स्टडी ज्या फील्डमध्ये केला जातो ज्या ब्रँचमध्ये केला जातो तर त्याला ॲनाटॉमी असं म्हणतात. Study of internal structure of organism is called the anatomy. Now organ are made up of the group of cells. The group of cells having the essentially a common function and the origin is called as a tissues. Now the plant tissues are grouped as a meristematic tissue and the permanent tissues on a basis of ability to divide. What is the difference between there are the mainly in plant case there are the two groups of the tissues, that is the meristematic tissues and the permanent tissues.
Now meristematic tissues are undifferentiated. It shows it has the ability to divide and redivide. Its mainly function to provide the number of cells continuous provide, that is the divide and redivide ability, while as the permanent tissues are those tissue which fix their nature. परमनंट टिश्यूमध्ये त्यांचं नेचर फिक्स आहे, त्यांचं फंक्शन फिक्स आहे, त्यांचं स्ट्रक्चर फिक्स आहे, परंतु मेरिस्टेमॅटिक टिश्यूजचं फंक्शन आणि त्यांचं स्ट्रक्चर फिक्स नाही आहे. ते फक्त नंबर ऑफ सेल प्रोव्हाइड करतात आणि सेल तयार झाल्यानंतर त्याचं डिफरन्शिएशन होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स टिश्यूज त्याच्यापासून तयार होतात. तेव्हा प्लांटच्या केसमध्ये दोन मेन टिश्यूज आहेत, मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आणि परमनंट टिश्यू. Now first we see that is the meristematic tissues. Meristematic tissues. It is the group of young cells. Meristematic tissue is the group of young cells. These are living cells with ability to divide in a region where they present. ज्या ठिकाणी ते प्रेझेंट असतील त्या ठिकाणी नंबर ऑफ टाइम्स डिवाइड अँड रीडिवाइड करू शकतात. These are the polyhedral or the isodimeric in shape without intercellular spaces. The cell wall is a thin, elastic and mainly the composed of cellulose. सेल वॉल मेनली कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज पासून बनलेली आहे. त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? थिन वॉल आहेत, इलास्टिक नेचर शो करतात आणि त्यांची सेल वॉल मेनली सेल्युलोज पासून बनलेली आहे. आता हे लक्षात ठेवा, मेरिस्टेमॅटिक टिश्यू ज्या यंग सेल्स आहेत, ज्यांचं कंटिन्युअस डिवायडेशन होत आहे, नवीन सेल्स तयार करत आहे, त्या रिजिड असून चालेल का? त्यांची सेल वॉल ही थिक असेल तर डिवायडेशन होणार कसं? त्याच्यामुळे हा लॉजिकल पार्ट आहे की जर मेरिस्टेमॅटिक टिश्यू ज्या कंटिन्युअस डिवाइड अँड रीडिवाइड ॲबिलिटी दाखवतात तर त्यांची सेल वॉल ही थिन असणार आहे, त्या इलास्टिक नेचर दाखवणार आहे. रिजिड असेल तर त्यांच्यापासून नवीन सेल लगेच तयार होऊ शकत नाही, भरपूर अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर प्रोटोप्लाझम इज अ डेन्स with a distinct nucleus at the center and vacuole if present are very small. Protoplasm is a dense. Protoplasm dense आहे म्हणजे त्याची क्वांटिटी ही जास्त आहे, हे लक्षात ठेवा. जसं सेल एखादी सेल मॅच्युअर होत जाते तसं त्याचं प्रोटोप्लाझमचं कंटेंट कमी कमी होत जाणार आहे. परंतु ही यंगेस्ट सेल आहे जी नंबर ऑफ टाइम डिवाइड अँड रीडिवाइड होणार आहे, तर त्याच्यातलं जे नरिशमेंटचा पार्ट आहे तो पार्ट सर्वात जास्त असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. सेल्स शोज द हाय रेट ऑफ मेटाबॉलिझम. दिस आर द इमॅच्युअर. हे खूप महत्त्वाचं आहे. these आर द इमॅच्युअर. जर त्या मॅच्युअर झाल्या असतील तर त्यांच्यापासून डिवायडेशन होणारच नाही आहे, फ्लेक्झिबिलिटी राहणारच नाही आहे. त्याच्यामुळे मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत की त्या यंग असतात, ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्या डिवायडिंग ॲबिलिटी दाखवतात. त्याचबरोबर इलॅस्टिक नेचर आहे, त्यांची सेल वॉल ही थिन असते, इलॅस्टिक असते आणि मेनली कंपोज ऑफ सेल्युलोजपासून बनलेली आहे. त्याचबरोबर प्रोटोप्लाझम हे डेन्स आहे म्हणजे त्याचं प्रोटोप्लाझमचं अमाऊंट हे जास्त आहे. त्याचबरोबर व्हॅक्यूल हे अब्सेंट असतात आणि प्रेझेंट असतीलच तर ते खूप छोटे असतील. त्याचबरोबर सेल शोज हाय रेट ऑफ मेटाबॉलिझम. आता हे त्याच्यावरून त्याच्या कॅरेक्टरिस्टिकवरूनच कळतं आहे. जर सेल ही नंबर ऑफ टाईम डिवाइड अँड रीडिवाइड होत असेल म्हणजेच त्यांच्यामध्ये मेटाबॉलिझम हे होतच असणार आहे. मेटाबॉलिझम म्हणजे काय आहे? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ॲनाबॉलिझम and the catabolism. Anabolism the productive process and the catabolism is the destructive processes. काहीतरी तयार होत असेल तर त्याला ॲनाबॉलिक रिॲक्शन म्हणतात, म्हणजेच ॲनाबॉलिझम म्हणतात. आणि काही प्रोडक्टचं ब्रेकडाऊन होत असेल तर त्याला कॅटाबॉलिझम म्हणतात, म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस. आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन त्यालाच आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तर त्याच्या
त्याचं या ठिकाणी डायग्रॅम दाखवलेली आहे. इट इज द सेल वॉल. सेल वॉल कशी आहे? थिन आहे, इलॅस्टिक नेचरची आहे, सेल्युलोजपासून तयार झालेली आहे. न्यूक्लियस सेंट्रली प्लेस आहे. सायटोप्लाझम हे डेन्स आहे, म्हणजे त्याचं अमाऊंट हे खूप जास्त आहे. हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक या डायग्रॅममधून आपल्याला पाहण्यात मिळतात. कधीही क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी ही छोटीशी अगदी सिंपल डायग्राम आहे, ती काढायला विसरायचं नाही. नाव नेक्स्ट पॉईंट वी से दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ मेरिस्टेम. आता मेरिस्टेमॅटिक टिश्यू ज्या आहेत, ज्या खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात, त्यांचं क्लासिफिकेशन, त्यांचे टाईप्स कोणते आहेत, त्यांची पोझिशन कुठे आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत, ते कोणत्या बेसिसवर त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ते आपण बघणार आहोत. तर फर्स्ट, द फॉलोइंग क्रायटेरिया आर यूज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यूज वाईज द ओरिजिन, फंक्शन अँड द पोझिशन ॲज फॉलोज. आता या ठिकाणी जे मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे ते 3 बेसिसवर केलेलं आहे. फर्स्ट आहे ओरिजिनच्या बेसिसवर, म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं ओरिजिन कुठे आहे, कुठे त्या तयार होत आहेत, त्यावरून मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे टाईप पडतात. दुसरं, मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं फंक्शन काय आहे, त्यावरून क्लासिफिकेशन झालेलं आहे. आणि तिसरं म्हणजे पोझिशन, कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतात, ते कोणत्या रिजनमध्ये प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार किंवा पोझिशननुसार त्यांचं क्लासिफिकेशन होतं. आपण डिटेलमध्ये क्लासिफिकेशन पाहूया. फर्स्ट आहे ते म्हणजे ओरिजिनच्या बेसिसवर झालेलं क्लासिफिकेशन. ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन, द प्रायमोर्डियल मेरिस्टेम or the प्रोमेरिस्टेम. प्रायमोर्डियल मेरिस्टेम और द प्रोमेरिस्टेम. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, अगदी सुरुवातीला जे तयार होतात ते. इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एम्ब्रियॉनिक मेरिस्टेम. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, म्हणजेच आधी तयार होणारं, मग आधी एम्ब्रिओ तयार होतं, म्हणूनच त्याला एम्ब्रियॉनिक मेरिस्टेम असंही म्हणतात, किंवा प्रायमोर्डियल मेरिस्टेम और द प्रोमेरिस्टेम. These are the synonyms. Usually, the occupying a very minute area at a tip of root and the shoot. जेव्हा एम्ब्रिओ एखाद्या सीडचा, हे सीड असेल, त्याच्यातून रॅडिकल बाहेर येतं आणि ते सॉईलमध्ये इन्सर्ट होतं आणि नंतर प्ल्युम्युल बाहेर येतं, त्याच्यातून लीफ तयार होतात. आणि हा जो वरचा रिजन आहे तो प्ल्युम्युलचा रिजन, त्या ठिकाणी सुद्धा जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्रेझेंट असणार आहे, आणि रूटचा जो टीप आहे त्या ठिकाणी सुद्धा मेरिस्टेमॅटिक टिश्यूज प्रेझेंट असणार आहेत. नाव इन दिस केस usually the occupying a very minute area at the tip of root and the shoot. Now the primary meristem, त्याच्यावरून त्याला प्रायमरी मेरिस्टेम असं एक कॅटेगरायझेशन करण्यात आलं आहे. आणि दुसरं आहे ते म्हणजे सेकंडरी मेरिस्टेम. नाव इन प्रायमरी मेरिस्टेम ओरिजिनेट फ्रॉम द प्रायमोर्डियल मेरिस्टेम and occurs in the plant body from beginning at the root and shoot apices. The cells are divided and differentiate. Permanent tissues are produced from primary meristem. प्रायमरी मेरिस्टेम हे 2 ठिकाणी असणार आहे, एक तर शूटच्या टीपला आणि एका रूटच्या टीपला, आणि त्यांच्यापासूनच नवीन सेल्स, परमनंट सेल्स, टिश्यूज तयार होऊ शकतात. नाव वी सी द सेकंडरी मेरिस्टेम or the tissues develop from the living permanent tissues during later stage of plant growth, hence are called as a secondary meristem. These tissues occur in the mature region of root and the shoot of the many plant. Secondary meristem is always a lateral to the central axis in position. For example, fascicular cambium, interfascicular cambium and cork cambium. आता याच्यामध्ये जे त्यांनी टाईप्स सांगितलेले आहेत ते आपण पाहिले की जे प्रायमरी मेरिस्टेम आहेत, शूट अपायकल मेरिस्टेम अँड द रूट अपायकल मेरिस्टेम हे त्यामध्ये येतात. प्रायमरी मेरिस्टेममध्ये ज्यांचे परमनंट फंक्शन झालेलं नाही, कंटिन्युअस ग्रोथ होतच राहणार आहे, त्याला प्रायमरी मेरिस्टेम म्हणतात. सेकंडरी मेरिस्टेम कशाला म्हणतात? ज्यांचं फंक्शन ठरलेलं आहे
कॅटेगरायझेशन झालेलं आहे, ते ठराविक पोझिशन दाखवतात आणि त्यांच्यामध्ये लॅटरल मेरिस्टेम इन पोझिशन, त्याच्यामध्ये फॅसिक्युलर कॅम्बियम, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम असं पार्टिशन होतं. याच्यामध्ये ज्या कोणत्याही प्लांट्समध्ये जो प्लांटच्या स्टेमची गर्थ इन्क्रीज होते, स्टेम एनलार्ज होतं, त्याचा डायमीटर वाढत जातो, त्या सर्वांमध्ये या सर्व कॅम्बियम सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यूज काम करतात. नाव वी सी द मेरिस्टेमॅटिक टिश्यूज on the basis of the position. Now apical meristem is the apical meristem produced from the promeristem and forms growing point of the apices of root, shoot and their lateral branches to bring about the increase in a length of the body and called as a apical initials. Now the shoot apical meristem is the terminal in position, whereas in root is the subterminal, that is located below the root cap. Subterminal and the terminal. What is the difference between the terminal? Terminal means at a apical region. Subterminal means it shows the some protective part, that is the root cap. This is the subterminal position, and in shoot this is the terminal position. Now intercalary meristem. Intercalary meristematic tissue is present in a top or the base area of node. Nodal region च्या टॉपला किंवा बेसला प्रेझेंट असतात. Their activity is mainly seen in monocots. These are the short-lived. आता इंटरकॅलरी रिजन्स म्हणजे काय आहे? नोड अँड इंटरनोड हे आपल्याला पाहायचं आहे. तर हा जो पार्ट आहे या ठिकाणी डायग्राममध्ये दिसेल तुम्हाला, हा जो पार्ट आहे ही इंटरकॅलरी मेरिस्टेम नोडल पार्टमध्ये आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी लीफ तयार होतात किंवा नवीन ब्रँच तयार होते तर त्याला म्हणतात नोडल रिजन. दिस इज द नोडल रिजन. आणि हे दोन नोडल रिजन असतील तर त्याच्यामधला जो पार्ट आहे इन बिटवीन टू नोड्स, दिस इज कॉल्ड ॲज अ इंटरनोडल पोर्शन. नोड अँड इंटरनल. नोड म्हणजे असा रिजन ज्या ठिकाणी नवीन लीव्स तयार होतात, ब्रँचेस तयार होतात, आणि इंटरनोडल दोन नोडच्या मधला जो पोर्शन आहे त्याला म्हणतात इंटरनोडल रिजन. आणि त्या ठिकाणी नोडच्या अप्पर पोर्शनला किंवा लोअर पोर्शनला जी मेरिस्टेमॅटिक टिश्यूज प्रेझेंट असतात. त्याच पद्धतीने काही लॅटरल मेरिस्टेम प्रेझेंट आहेत स्टेममध्ये, तर त्यांच्यामुळे स्टेमची गर्थ ही इन्क्रीज होणार आहे. त्याची जी स्टेमची जी जाडी वाढते तर ती या लॅटरल मेरिस्टेममुळे आहे. ही जी डायग्राम आहे ती खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला लोकेशन मेरिस्टेमॅटिक टिश्यूची डायग्राम विचारली जाते. अपायकल मेरिस्टेम जी अपेक्सला प्रेझेंट असते, या ठिकाणी रूट अपायकल मेरिस्टेम दाखवलेला आहे, परंतु या ठिकाणी एक ॲडिशन करायची. रूट अपायकल मेरिस्टेम दाखवताना हिअर इज अ प्रेझेन्स ऑफ रूट कॅप हे दाखवायला विसरायचं नाही. रूट कॅप. देन इंटरकॅलरी मेरिस्टेम अँड लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल मेरिस्टेम हे व्हर्टिकल लाईन दाखवतात आणि इंटरकॅलरी मेरिस्टेम हे हॉरिझॉन्टल लाईन दाखवतात. नाव नेक्स्ट, द लॅटरल मेरिस्टेम is the present along the sides of the central axis of the organ, and it takes part in increasing the girth of the stem and the root. For example, interfascicular cambium, it is the found in the vascular bundle of the gymnosperm and the dicot angiosperm. आता ज्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं लॅटरल मेरिस्टेम पाहायला मिळतात त्या ठिकाणी ह्या ज्या लॅटरल मेरिस्टेम आहे याच्यामुळे स्टेमची गर्थ इन्क्रीज होणार आहे. कोणतेही मोनोकॉट पाहिले तर त्यांचं स्टेम हे थिन असतं, त्याच्यात थिकनेस वाढत नाही आहे, त्याची गर्थ इन्क्रीज होत नाही आहे. त्याच्यामुळे ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे तर ती फक्त डायकॉट प्लांट त्याचबरोबर जिम्नोस्पर्ममध्ये पाहायला मिळते, हे लक्षात ठेवायला हवं.
जिम्नोस्पर्म आणि डायकॉट अँजिओस्पर्म. मोनोकॉटमध्ये लॅटरल मेरिस्टेम प्रेझेंट नसते आणि ती अब्सेंट असल्यामुळे मोनोकॉट प्लांट्समध्ये स्टेमची गर्थ इन्क्रीज होत नाही, त्याचं स्टेम थिनच राहत असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे फंक्शनच्या बेसिसवर झालेलं क्लासिफिकेशन. नाव वी सी द young growing region of the plant has the protoderm that forms the protective covering like the epidermis around the various organ. Meristem called as a procambium. Meristem is called as a procambium, is involved in developing primary vascular tissues, while other structure like cortex, endodermis, pericycle, medullary rays, pith formed from the region of the ground meristem. And these are the three groups of the meristem based on the functions. कोणकोणते टाइप्स आहेत फंक्शनच्या बेसिसवर? फर्स्ट आहे ते म्हणजे प्रोटोडर्म, जे ग्रोविंग रिजनच्या एंड पार्टपासून तयार झालेले आहेत, जे दॅट फॉर्म्स द प्रोटेक्टिव्ह कवरिंग लाईक एपिडर्मिस अराउंड द व्हेरियस ऑर्गन्स. प्रत्येक ऑर्गनच्या वरचा जो पार्ट आहे, टॉपमोस्ट पार्ट आहे, तो मेरिस्टेमॅटिक टिश्यूपासून बनलेला आहे, जो प्रोटेक्शन करतो. त्याचबरोबर नवीन नवीन सेल ग्रोथसाठी प्रोव्हाइड केले जातात. सेकंड आहे ते म्हणजे प्रोकॅम्बियम. इट इन्व्हॉल्व इन डेव्हलपमेंट ऑफ द प्रायमरी व्हॅस्क्युलर टिश्यूज, ज्यामुळे गर्थ इन्क्रीज होते स्टेमची. ते व्हॅस्क्युलर बंडल तयार करण्यासाठी जी कॅम्बियम तयार होते किंवा जे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज असतात, ज्याच्यापासून वेगवेगळे स्ट्रक्चर दॅट इज द कॉर्टेक्स असेल, एंडोडर्मिस असेल, पेरिसायकल, मेडुलरी रेज अँड पीथ तयार होतं. ते कशापासून? प्रोकॅम्बियमपासून. हे सेकंड टाईप आहे त्याच्या फंक्शनवरून. आणि तिसरा आहे ते म्हणजे ग्राउंड मेरिस्टेम. And these are the three groups. Now today's lecture is end with this point. We see that in this chapter what is mean by tissues, then their types, then main types, that is the meristematic tissues and the permanent tissue. In this case we see that meristematic tissue, their function, their position, their nature, and their the types or the classification of meristematic tissues on the basis of origin, function, and the position. All diagrams are important. This whole chapter is for exam. Now आता आपण या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण थर्ड पॉईंट परमनंट टिश्यू पाहूयात. नाव थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.